हॅलो लर्नर्स, वेलकम टू लर्न ऑन. व्हेरी गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? चला तर आपल्या लर्न ऑन एज्युकेशनच्या स्कॉलरशिप 8th मॅथमॅटिक्सचा जो हा नवीन आपण प्लेलिस्टचा पार्ट सुरू केलेला आहे, त्यामधील आज आपण स्क्रीनवर पाहू शकता तसा दुसरा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. मी अतुल, आपला गणित मित्र, युअर मॅथमॅटिक्स मेंटर, युअर मॅथमॅटिक्स फ्रेंड, आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लर्न ऑन एज्युकेशन सोबत आपल्या दिवसाची सुरुवात हो आणि गणित विषयामध्ये आपण अतिशय उत्तम अशी कामगिरी आपल्या परीक्षेमध्ये करो या शुभेच्छांसह आपण आजचा दुसरा पाठ सुरू करतोय. लेक्चर 2 पाहण्या अगोदर लेक्चर 1 आपण आपल्या YouTube प्लेलिस्ट मध्ये टाकलेला आहे, तो सगळ्यांनी अगोदर पाहण्याची एकदा तसदी घ्यावी. आपण तो व्हिडिओ पूर्ण पाहावा, जेणेकरून आपण तिथे थेरीचा काही भाग पूर्ण केला होता. आज थेरीचा भाग 2 असेल आणि त्यानंतर आपण भाग 3 मध्ये या चॅप्टरवरचे प्रश्न करणार आहोत, जसे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि त्यानंतर याचा चौथा व्हिडिओ येईल, ज्यामध्ये आपण काही पास्ट इयर क्वेश्चन्स म्हणजे या अगोदर एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन्स कसे होते ते पण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या सेकंड लेक्चरला. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. जर शिक्षक आणि प्रशासकीय घटक पाहत असतील, पालक पाहत असतील, तर आपल्या विद्यार्थ्यांसोबत आणि इतर मुलांसोबत आपण हा व्हिडिओ शेअर करू शकता. चला तर आपण रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स आज आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये परिमेय आणि अपरिमेय संख्या यांचे काही गुणधर्म यांची आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. इरॅशनल नंबर्स बद्दल 8th स्टँडर्ड मध्ये आपल्याला जास्त अभ्यास नाहीये, तो आपल्याला 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्ड मध्ये थोडा जास्त पाहायला मिळेल. परंतु इरॅशनल नंबर्स काय असतात, ते कसे असतात, याची आपण एक बेसिक माहिती यावर्षी घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपला जो आजचा टॉपिक आहे, ज्यामध्ये आपला पहिला टॉपिक आहे एक्झिस्टन्स ऑफ ऍडिटिव्ह आयडेंटिटी, ज्याला आपण प्रॉपर्टी ऑफ झिरो असे सुद्धा म्हणतो. आता ऍडिटिव्ह आयडेंटिटी हा जो वर्ड तुम्हाला इथं दिसत आहे, मी इथं लिहितो ऍडिटिव्ह आयडेंटिटी. याला आपण आयडेंटिटी म्हणजे काय? ओळख. आपण शाळेमध्ये आयडेंटिटी कार्ड घालतो की नाही? तर आपली चांगली ओळख पटावी, किंवा आपण कोणत्या वर्गात आहोत, आपलं नाव काय आहे, आपली डेट ऑफ बर्थ, आपलं ब्लड ग्रुप, या गोष्टी त्याच्यावर लिहिलेल्या असतात. त्याच पद्धतीने ऍडिटिव्ह आयडेंटिटी ही संख्येची एक आयडेंटिटी आहे, ओळख आहे. आणि ऍडिटिव्ह आयडेंटिटी म्हणजे ती बेरजेची ओळख आहे. आता याला आपण एक मराठीमध्ये जे नाव दिलेलं आहे, तर त्याला आपण म्हणतो ऍडिटिव्ह म्हणजे बेरीज, आणि आयडेंटिटीचा अर्थ असतो अविकारक, म्हणजे चेंज न करणारी संख्या. मी दोन्ही भाषेत सांगत आहे, तर दोन्हीही माध्यमाच्या मुलांना याचा फायदा होईल. तर बघा, बेरीज अविकारक, विकारक म्हणजे बदल करणारा, ओके, ओळख चेंज करणारा, परंतु अविकारक म्हणजे ओळख न बदलणारा. तर यासाठी आपण प्रॉपर्टी ऑफ झिरो असे याला नाव दिलेलं आहे. आता प्रॉपर्टी ऑफ झिरो म्हणजे शून्याचा गुणधर्म, झिरोचा गुणधर्म. आता आपल्या सगळ्यांना लहानपणापासून एक गोष्ट माहिती आहे. मी जर तुम्हाला म्हटलं 3 + 0 काय होईल, सांगा बरं. याचं उत्तर अगदी सोपं आहे, 3 + 0 3च होईल. हे आपण नैसर्गिक किंवा पूर्ण संख्या, नॅचरल अँड होल नंबर्सवर हे ऑपरेशन्स आपण करतो. आता जर मी तुम्हाला म्हटलं -2 + 0 काय होईल, सर -2च होईल. अगदी बरोबर, व्हेरी नाईस. आता जर मी तुम्हाला म्हटलं, सांगा बरं 1/2 मध्ये 0 मिळवला तर काय होईल. 1/2 म्हणजे हाफ आहे, अर्धी अशी ही संख्या आहे. एका पूर्णचा तो अर्धा आहे. तर 1/2 + 0 काय व्हायला पाहिजे, 1/2च व्हायला पाहिजे. आता इथं काय होत आहे, तुम्ही ऑब्झर्वेशन करा. नैसर्गिक किंवा पूर्ण संख्या, नॅचरल होल नंबर्स मध्ये आपण जेव्हा 0 ऍड करतो, त्यावेळेस आपल्याला परत तीच संख्या मिळते. 0 ऍड केल्यामुळे आपल्या संख्येमध्ये, नंबरमध्ये कोणताही चेंज होत नाही. म्हणजे पहा, त्याची आयडेंटिटी बदलली का? नाही. तो 3 होता, 3च झाला. हा -2 होता, तो 0 ऍड केल्यामुळे -2च राहिलेला आहे. 1/2 म्हणजे हाफ सुद्धा 0 ऍड केल्यावर हाफच राहिलेला आहे. आता 1/2 काय आहे, आपण काल पाहिल्याप्रमाणे p/q किंवा x/y फॉर्म मध्ये आहे. तर बघा, हा एक रॅशनल नंबर आहे. ठीक आहे, रॅशनल नंबर, पण कोणत्या टाईपचा? पॉझिटिव्ह टाईपचा. ओके, कारण 1/2 हे पॉझिटिव्ह नंबर आहे, धन परिमेय संख्या आहे. आता याच पद्धतीने जर मी तुम्हाला म्हटलं -3/7 मध्ये जर मी 0 ऍड केला, तरी त्याचा आन्सर -3/7च राहणार आहे. देअर विल बी नो चेंज.
याचा अर्थ काय होतो, -3/7 मध्ये 0 मिळवला तरी त्याची व्हॅल्यू बदलत नाही. तर हा काय आहे, हा आहे निगेटिव्ह रॅशनल नंबर, ही आहे ऋण परिमेय संख्या. तर तुम्ही यामध्ये पण परत चेक करू शकता. आपण जर -3/7 मध्ये 0 ऍड केला तर परत तीच संख्या मिळते. याचा अर्थ इन एनी रॅशनल नंबर इफ वी ऍड 0 इट व्हॅल्यू डज नॉट चेंज. तर कोणत्याही परिमेय संख्येमध्ये 0 मिळवल्यानंतर त्याची किंमत बदलत नाही. म्हणजेच 0 काय आहे, अविकारक आहे. तो त्याची आयडेंटिटी चेंज होऊ देत नाही. म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे, 0 ला म्हणतात ऍडिटिव्ह आयडेंटिटी. लक्षात ठेवा, 0 इज ऍडिटिव्ह आयडेंटिटी. आजपासून लक्षात ठेवायचं आहे. मी जे तुम्हाला प्रश्न देईल त्यामध्ये विचारल्या जातील तर हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. 0 इज ऍडिटिव्ह आयडेंटिटी. 0 हा बेरीज अविकारक आहे. म्हणजे 0 मुळे काय होत नाही, चेंज होत नाही. नंबरची व्हॅल्यू तीच राहते. क्लिअर आहे. म्हणून आपण याला म्हणतो ऍडिटिव्ह आयडेंटिटी. इन एनी रॅशनल नंबर इफ वी ऍड 0 इट व्हॅल्यू डज नॉट चेंज. ओके, व्हेरी नाईस. चला आता आपण नेक्स्ट पार्ट त्याच्या पाहणार आहोत, एक्झिस्टन्स ऑफ ऍडिटिव्ह इनव्हर्स. आता ऍडिटिव्ह आयडेंटिटी आणि ऍडिटिव्ह इनव्हर्स याच्यामध्ये स्टुडंट कन्फ्यूज असतात. म्हणून आपण याच्यावर थोडासा वेळ देऊया, याला नीट समजून घेऊया. कारण तुमच्या परीक्षेमध्ये येणारा जो प्रश्न आहे तो मोस्टली या टॉपिक मधून येतो, जिथे आपल्याला इनव्हर्सवर म्हणजे व्यस्तावर प्रश्न विचारले जातात. तर मी परत हा शब्द इथे लिहील. याचं नाव आहे ऍडिटिव्ह इनव्हर्स. याला आपण मराठीमध्ये म्हणतो बेरीज व्यस्त. इनव्हर्सचा अर्थ असतो व्यस्त. म्हणजे काय सर, इनव्हर्स इज नथिंग बट रेसिप्रोकल. एक प्रकारे आपण त्याचा व्यस्त करतोय, रेसिप्रोकल करतोय, परंतु एक छोटासा चेंज असणार आहे. एक रूल आपण समजून घेणार आहोत. ऍडिटिव्ह इनव्हर्स आणि ऍडिटिव्ह आयडेंटिटी आर डिफरंट थिंग्स. डोंट मिक्स दीज टू कॉन्सेप्ट्स. यांना एकमेकांमध्ये इंटरमिक्स करू नका. ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता आपण पाहू ऍडिटिव्ह इनव्हर्स काय असतं. तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. समजा मी 3 ही संख्या घेतली, 3 हा एक नंबर घेतला आणि मी तुम्हाला म्हणलं सांगा 3 मध्ये मी काय ऍड करू ज्यामुळे माझं आन्सर 0 येईल. विचार करा. आपण ऑलरेडी इंटिजर्स मध्ये म्हणजे पूर्णांक संख्यांमध्ये शिकलेलो आहोत की कोणत्याही संख्येमध्ये तिची विरुद्ध संख्या मिळवली, ऑपोजिट नंबर ऍड केला की त्या नंबरचं सम, त्याची बेरीज 0 येते. तर 3 मध्ये आपण 3 चा ऑपोजिट नंबर म्हणजे -3 जर ऍड केला तर तो 0 येतो. त्यांची सम 0 येते. तर याच पद्धतीने सांगा, -7 मध्ये काय ऍड केल्यावर आन्सर आपल्याला 0 मिळेल. आता विचार करा, -7 चा ऑपोजिट नंबर, ठीक आहे, ऑपोजिट नंबर सर तो आहे +7. पॉझिटिव्हचं साइन आपण इथे देत नाही, प्लस किंवा धनाचे चिन्ह आपण इथं देत नाही. तर इथे तुम्ही काय पाहताय, +3 असेल तर -3 आपण मिळवतो. -7 मध्ये +7 ऍड करतो, सो दॅट वी गेट द सम ॲज 0. तर म्हणजे इथे काय होतं की बघा, सम ऑफ ऑपोजिट ऑफ नंबर्स ऑफ ईच अदर इज 0. जर दोन संख्या एकमेकांच्या ऑपोजिट नंबर्स असतील, विरुद्ध संख्या असतील, आता या ऑपोजिट किंवा विरुद्ध संख्येची सम जी 0 येते, या ऑपोजिट नंबर्सलाच आपण नाव दिलेलं आहे इनव्हर्स. त्या विरुद्ध संख्येलाच आपण व्यस्त संख्या अशी म्हणतो. पण ही कोणती व्यस्त आहे, बेरीज व्यस्त. का बरं, कारण तुम्ही 3 मध्ये प्लस केलेलं आहे, इथे आपण ऑपरेशन करतोय ऍडिशनचं आणि म्हणून याचं नाव आहे ऍडिटिव्ह इनव्हर्स. बेरीज करतोय म्हणून याचं नाव काय आहे, बेरीज व्यस्त. क्लिअर. आता मग आपण ह्याला रॅशनल नंबर मध्ये पाहूया. रॅशनल नंबर मध्ये ऍडिटिव्ह इनव्हर्स असेल का, नक्की असेल. You take any number and its reciprocal or its inverse, and when we add them we get sum as 0. कोणतीही संख्या आणि तिची
व्यस्त संख्या म्हणजे आपण त्याची विरुद्ध संख्या म्हणू, ऑपोजिट नंबर म्हणू, यांची बेरीज नेहमी 0 येते. म्हणजे ते एकमेकांचे ऍडिटिव्ह इन्व्हर्सेस आहेत, बेरीज व्यस्त आहेत. जसं एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवेल. आता एक आपण रॅशनल नंबर परिमेय संख्या घेऊ 7 8. कोणता रॅशनल नंबर आहे हा? पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे नाही, धन परिमेय संख्या आहे. सांगा बरं याच्यामध्ये मी काय मिळवू, कोणती संख्या याच्यामध्ये मी मिळवू जेणेकरून मला ह्याची सम 0 मिळेल? विचार करा. सर वरचे 2 एक्झाम्पल पाहिले तर त्याच पद्धतीने, फक्त इथे आपण इंटिजर्स घेतले होते, इथे आपण रॅशनल नंबर्स घेतलेला आहे, एवढाच फरक आहे. वर पूर्णांक आहेत, खाली परिमेय संख्या आहे. तर बघा एकच काम करायचं आहे, दिलेला नंबर ॲज इट इज लिहा. इथे पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा. तर 7 8 चा ऍडिटिव्ह इन्व्हर्स आहे निगेटिव्ह 7/8. आपण असं म्हणू 7 8 and negative 7 8 are additive inverses of each other. तर हे दोन्ही एकमेकांचे परस्परांचे बेरीज व्यस्त आहेत. चला याची मी एक थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून एक संख्या देईल, तर तुम्ही स्वतः विचार करायचा आहे, सोडवा, सॉल्व करा. आता तुम्हाला मी काही संख्या इथे देईल. बघा प्रश्न फार विचित्र येतात, मी फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट सांगत आहे. आणि हे कुठे असतात? नंबर लाईनवर 0च्या ऑपोजिट साईडला असतात. आणि 0 पासून इक्वल डिस्टन्सवर एक लेफ्टला असतो, एक राईटला असतो. मग तो रॅशनल नंबर असो, होल नंबर असो, नॅचरल नंबर असो, इंटिजर असो, ठीक आहे. चला आता तुम्ही मला सांगायचं आहे, काही बॉक्सेस तुम्ही फिल आउट करायचे आहेत. 9 7 प्लस वॉट इक्वल्स 0, निगेटिव्ह 7 5 हे 5 आहे, प्लस वॉट इज इक्वल टू 0 हे 3 तुम्ही व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करायचे आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचंय. कमेंट करत चला. मागचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला त्यांनी कमेंट केलेलं नाही, तुम्ही कमेंट केलात म्हणजे आमच्या लक्षात येतं. तुम्हाला काही डाऊट असेल तर ते विचारत चला. आता मी तुम्हाला एक देईल, इथे काय मिळवाल? आता बॉक्स इथे देतो मी, तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत. 10 7 तर इथे 0 यायला पाहिजे. आता सांगा एक विचार करून आन्सर द्या. 5 8 प्लस निगेटिव्ह 5 8 इज इक्वल टू वॉट? तर हे बॉक्सेस तुम्ही भरायचे आहेत. 1 2 3 4 कमेंट करायचा आहे आन्सर. हे जर तुम्हाला प्रॉपरली सोडवता आले, मागचा कॉन्सेप्ट समजून घेऊन, देन यू आर सेट. ओके. तर यामध्ये तुम्हाला ऍडिटिव्ह इन्व्हर्सचा कॉन्सेप्ट यूज करायचा आहे. तर आता आपण 2 गोष्टी पाहिल्या, एक ऍडिटिव्ह आयडेंटिटी आणि एक ऍडिटिव्ह इन्व्हर्स. दोन्ही डिफरंट आहेत. ऍडिटिव्ह आयडेंटिटी ज्याला बेरीज अविकारक म्हणतो आपण, दॅट इज 0. कोणत्याही रॅशनल नंबर मध्ये जर आपण 0 ऍड केला तर रॅशनल नंबर ची व्हॅल्यू चेंज होत नाही, तो रॅशनल नंबर ऍज इट इज आपल्याला भेटतो. त्याला आपण काय म्हणतो? ऍडिटिव्ह आयडेंटिटी. कोण आहे ऍडिटिव्ह आयडेंटिटी? 0. लक्षात ठेवा, 0 इज ऍडिटिव्ह आयडेंटिटी. आणि ऍडिटिव्ह इन्व्हर्स काय असतो? दिलेल्या रॅशनल नंबरचा ऑपोजिट नंबर त्याच्यामध्ये ऍड केला की आपल्याला त्याची सम 0 मिळते. 2 numbers having sum as 0 are called additive inverses of each other. 2 संख्यांची बेरीज जर 0 येत असेल तर त्या 2 संख्या परस्परांच्या बेरीज व्यस्त संख्या असतात. ओके. तर इथपर्यंत आपण हे क्लिअर केलेलं आहे. थेरॉटिकल पार्ट आपला छोटा राहिला होता म्हणून आपण याला नीट समजून घेऊ. याच्यानंतर आहे डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर मध्ये आपल्याला डेसिमल रिप्रेझेंटेशन करायचंय. आता इथे थोडंसं लक्ष द्या, कारण इथून प्रश्न थोडेसे इंटरेस्टिंग बनतात. ओके. डेसिमल रिप्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो दशांश रूप. म्हणजे आता आपण इथे पॉइंट वाले प्रश्न जे मुलं म्हणतात, घाबरतात ना याला, तर आपण दशांश रूपाची माहिती घेऊ. डेसिमल रिप्रेझेंटेशन. आता सगळ्यांना डिव्हिजन करता येतं, भागाकार जमतो. चला मी एक उदाहरण देईल, त्याचा भागाकार करायचा आहे. अपूर्णांकावरच्या क्रिया तुम्ही केलेल्या आहेत. मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो. 7/2 बघा एक रॅशनल नंबर आहे. ओके. बघा x/y आहे, p/q आहे, a/b आहे, काही म्हणा, डिनॉमिनेटर 0 नाही. त्याच्यानंतर मी ज्या ज्या संख्या देतोय थोडंसं लक्ष द्या आणि त्याला सॉल्व्ह करा. इथे घ्या आणि त्याच्यानंतर ही एक संख्या घ्या. ओके. आता या तिघांमध्ये तुम्ही काय करा, 7 ला 2 ने डिवाइड करा,
8 ला 5 ने डिवाइड करा आणि 2 ला 3 ने डिवाइड करा आणि याचा आन्सर सांगा. करून पाहिलं? व्हिडिओ पॉज करून ट्राय करत चला. केलं? ठीक आहे. आता आपण चेक करू. तर मी पहिल्यांदा काय करतो, 2 ने 7 ला डिवाइड करतो. 2 3 जार 6, इथे उरला 1. 2 ने 1 ला भाग जाणार नाही. आता आपण डेसिमल करणार आहोत, दशांश करणार आहोत. तर आपण 2 ने 1 ला डिवाइड करत असताना इथे एक डेसिमल देऊन इथे एक 0 वाढवलेला आहे. ओके, मग इथे येईल 2 5 जार 10 आणि इथे आलेला आहे 0. आता याचं आन्सर आहे 3.5. थोडंसं लक्ष द्या काय होतंय ते. आता आपण एक कॉन्सेप्ट इथे शिकत आहोत. मी यांना थोडंसं बाजूला घेईल. हा, आता सर्वांनी काय करायचं आहे, इथे 8 ला 5 ने डिवाइड करायचं आहे. 5 ने डिवाइड करायचं आहे 8 ला. 5 1 जा 5, इथं उरले 3, इथे भाग जात नाही. डेसिमल देण्याचा अर्थ काय असतो बेटा? आपण त्या नंबरचे इक्वल 10 पार्ट्स करत आहोत. 3चे आपण इक्वल 3 होल्स आहेत आपल्याकडे, 3 पूर्ण आहेत. तर एका पूर्णाचे 10 भाग केले तर 3 पूर्णचे किती होतात? 30. एका होलचे 10 इक्वल पार्ट्स होतील. तर इथं 3 होल्स आहेत. एक डेसिमलचा अर्थ त्याचे एकाचे 10 भाग करणं, एकाचे 10 पार्ट्स करणं इक्वल. मग 3चे किती होतील? 30 होतील. आता त्या 30 भागांना 5 ने डिवाइड करा. तर 5 6 जा 30. बघा, आता उत्तराकडे लक्ष देत चला. तर याचा आन्सर आलेला आहे 1.6. 1 इंटिजर, 6 डेसिमल्स. तुम्हाला 1.6 असं आपण वाचलेला आहे. 1.6, 1.6. ठीक आहे, 1.6 असा त्याचा अर्थ असतो. आता सगळ्यांनी काय करायचं आहे, 2 ला 3 ने डिवाइड करायचं आहे. चला, 3 ने 2 ला डिवाइड करायचंय. आता 3 ने 2 ला डिवाइड होत नाही, तर पहिला आपण डिव्हिजन केलं 0 ने. तर 0 ला 0च येईल. ओके, इथं आला 2. आता आपण 3 ने 2 ला भाग जात नाही म्हणून एक डेसिमल दिला आणि याचे दोन होलचे झाले 20 पार्ट्स, इक्वल पार्ट्स. आता 3 6 जार 18 आणि इथे परत उरलेला आहे 2. आता परत 2 आला, तुम्ही परत ऑलरेडी पॉइंट दिलेलाच आहे. ह्याचे परत इक्वल पार्ट केले तर झाले 20. आता परत 6 ने डिवाइड केलं, इथं आलं 18 आणि इथं आलं परत 2. आता तुमच्या लक्षात येत आहे का की इथे 2 उरला होता, मग इथे 2 उरला, परत इथेही 2च उरलेला आहे. आता काय होईल? हा सर, परत इथे एक 0 येईल, परत इथं 6 चा भाग जाईल आणि हे 6 6 6 6 6 चालत राहील. हे कधीही संपणार नाही. आलं का लक्षात? आता पहा, पहिल्या 2 आणि तिसऱ्यामध्ये काय डिफरन्स आहे, यांच्यामध्ये काय डिफरन्स दिसतो आपल्याला? तर बघा, जेव्हा तुम्ही 7 ला 2 ने डिवाइड केलं त्यावेळेस तुमचं डिव्हिजन इथे संपलेलं आहे, भागाकार संपलेला आहे. तुमचा आन्सर 3.5 आलं. आपण कसं म्हणू शकतो डिव्हिजन इज टर्मिनेटेड? भागाकार संपला हे तुम्ही कसं म्हणणार? डिव्हिजन संपलं जेव्हा तुमचा रिमाइंडर 0 आहे. शेवटची बाकी पाहत चला, इथे बाकी 0 आहे, इथे बाकी 0 आहे. पण या केसमध्ये जो रिमाइंडर आहे, जी बाकी आहे, ती नेहमी 0 राहत नाहीये, 2 2 2च राहतीये. आणि इथे मग काय होतंय, तुमचा आन्सर 6 6 6 6 6 6. आता हे चालतच राहणार. सर किती दिवस चालणार? किती दिवस नाही, इन्फिनिटी पर्यंत चालतच राहणार. हे चालतच राहणार. कारण पहा, हा भागाकार कधी संपणार नाही. म्हणजे याचा आन्सर काय येत आहे? 0.6 6 6 6 अँड सो ऑन. सर मग असंच लिहित राहणार का आपण? नाही. तर यासाठी आपण काय करतो, जेव्हा एखादा डिजिट किंवा ग्रुप ऑफ डिजिट्स रिपीट होतात तेव्हा आपण त्याला टर्मिनेट करतो, थांबवतो. याला आपण म्हणतो रिकरिंग. ठीक आहे, रिकरिंग. म्हणजे इथे काय होत आहे, खंडित आहे का? हे खंडित आहे बघा. हे टर्मिनेटिंग आहे. इथे आन्सर संपलं, टर्मिनेट झालं, संपलं, त्याला आपण खंडित होणे म्हणतो. आणि ते काही रिपीट झालं का? नाही. म्हणजे हे कसं आहे, टर्मिनेटिंग डिव्हिजन आहे. ठीक आहे, याला आपण खंडित भागाकार म्हणू. आणि इथे कसं आहे पहा, सर इथे तर भागाकार संपत नाही, म्हणजे अखंडित आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे. मी पुढच्या स्लाइडवर लिहून देईल, डोंट वरी. नॉन टर्मिनेटिंग आहे, संपणारच नाही. परंतु एक डिजिट किंवा एक ग्रुप ऑफ डिजिट्स सतत रिपीट होत जाईल. रिकरिंग, तो रिकर होत जाईल, परत 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 येत राहील. त्या रिकरिंगला आपण मराठीमध्ये आवर्ती म्हणतो. आवर्तन, पुन्हा पुन्हा येणे. आता इथे कोण येतोय परत परत? 6.
तर मॅथमॅटिक्स मध्ये एक रिप्रेझेंटेशन शिकवलेलं आहे. आता कोण रिपीट होतोय? 6 म्हणजे एकच डिजिट रिपीट होतोय. आता याच्यावर एक कॉन्सेप्ट आहे, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. इथूनच आपला हा कॉन्सेप्ट डेप्थ मध्ये चालेल. तर याला लिहितात 0 पॉइंट. आता कोण रिपीट होत आहे? फक्त 6 होत आहे. तर इथे एक 6 लिहा आणि त्याच्या डोक्यावर एक अशी आडवी रेष द्या. जर सिंगल डिजिट होत असेल तर एक आडवी रेषे देतात किंवा याच्यावर तुम्ही एक असा डॉट पण देऊ शकता. ठीक आहे. आता सिंगल डिजिट असेल तर तुम्ही डॉट देऊ शकता, असा एक पॉइंट देऊ शकता किंवा एक अशी हॉरिझॉन्टल लाईन आडवी रेष देऊ शकता. याचा अर्थ काय की 6 पुन्हा पुन्हा येतच राहतोय, भागाकार संपत नाही. इथे तुम्ही 5च्या वर आणि या 6च्या वर नाही देऊ शकणार. या 5 आणि 6च्या वर असं देऊ नका. दिस इज रॉंग. का बरं सर? कारण बघा इथे डिव्हिजन संपलेलं आहे. नो वन इज रिपीटिंग इट सेल्फ. ओके. So we are not allowed to put this horizontal line over the digits. कारण इथे डिव्हिजन संपत टर्मिनेटिंग आहे. इथे बघा नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग. जेव्हा रिकरिंग आहे, आवर्ती आहे, पुन्हा पुन्हा येत आहे, तेव्हा आपण या 6 वर काय करणार? एक असा हॉरिझॉन्टल बार देणार. याला वाचतात 0.6 बार. ठीक आहे. या आडव्या रेषेला तुम्ही रिडिंग करणार आहात बार. BAR बार. 6 बार. आलं लक्षात सगळ्यांच्या? आणि वर पॉइंट द्या जेव्हा सिंगल असेल किंवा एक आडवी रेष द्या. दोघांचा अर्थ एकच आहे. आता आपण ह्याला थोडंसं समजून घेऊ. म्हणजे बघा, मग हा रॅशनल नंबर आहे? बिलकुल आहे. सर हा रॅशनल नंबर आहे? आहेच आहे. हा रॅशनल नंबर आहे? नक्की आहे. बघा P/Q, P/Q, P/Q किंवा X/Y फॉर्म मध्ये आहेत. ते सगळे रॅशनल नंबर आहेत. पण जेव्हा आपण ह्याला डेसिमल मध्ये लिहितो, तेव्हा आपल्याला काय काय आन्सर भेटू शकतात? समजून घ्या. तेव्हा एक तर आपलं डिव्हिजन टर्मिनेटिंग असेल आणि इथे काय असेल? नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग. तर यावरून आपण एक महत्वाची गोष्ट समजून घेऊ की जे रॅशनल नंबर्स असतात, आता ही स्लाइड नीट लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला याचे एक शॉर्टकट पण शिकवणार आहे. थेरी जेवढी छान कराल ना, क्वेश्चन पटपट जमतील. तर रॅशनल नंबर्स मध्ये आपल्याला 2 टाईपचे रॅशनल नंबर दिसतात. आपण पाहिले रॅशनल नंबरला क्यू ने दाखवतो आपण. तर यांच्यामध्ये जे डेसिमल फॉर्म आहे ते 2 टाईपचं आहे. ठीक आहे. ते कोणतं आहे 2 टाईपचं? तुमच्या सगळ्यांना माहिती आहे? येस सर. पहिला आहे टर्मिनेटिंग. ठीक आहे. टर्मिनेटिंग याचा अर्थ मराठीत आहे खंडित, म्हणजे जिथे डिव्हिजन संपत. ओके. टर्मिनेटिंग याचा सरळ सरळ अर्थ असतो जो रिमाइंडर आहे, रिमाइंडर म्हणजे बाकी, शेवटी उरणारी बाकी ही नेहमी 0 असते. आणि दुसरा प्रकार कोणता आहे सर? दुसरा आहे नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. बघा रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा येते. कोणता नंबर येत होता पुन्हा पुन्हा? 6 येत होता. म्हणजे तो काय झाला? नॉन टर्मिनेटिंग, अखंडित आहे, डिव्हिजन कधी संपणार नाही. आणि एक नंबर किंवा ग्रुप ऑफ नंबर्स, मी तुम्हाला ग्रुप ऑफ नंबर्सही दाखवेल, डोंट वरी. ग्रुप ऑफ नंबर्सही दाखवेल. आता इथे फक्त 6 रिपीट झाला. आपण एक एक्झाम्पल तसे करून पाहू. इथे रिकरिंग आहे, परत परत त्या संख्या येतात, परत परत येतात. म्हणजे ह्याला आपण काय म्हणूया? अखंडित. म्हणजे डिव्हिजन तर संपणार नाही, अखंडित आवर्ती दशांश. आणि हे सगळं डेसिमलच्या नंतरचं पाहतात. जिथे पूर्ण भाग जातो डेसिमल येत नाही, तिथे तुम्ही हे टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग राहू नका. कारण आपला सगळा खेळ सुरू आहे डेसिमलवर. दशांश मध्ये काय होतं हे आपण चेक करत आहोत. बाकीच्या नंबर्सला करू नका. तुम्हाला जर कोणी 8/2 दिलं, त्याचा आन्सर 4 आहे, तर तुम्ही याला म्हणताल सर हे टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग आहे पण याला डेसिमल नाहीये, तर असं काही एक्झाम्पल घेऊ नका. तर याला आपण काय म्हणतोय? अखंडित आवर्ती दशांश. क्लिअर आहे? तर जे रॅशनल नंबर्स असतात त्यांचं डेसिमल फॉर्म 2 टाईपचा असतो. दशांश रूप 2 टाईपचं असतं. एक टर्मिनेटिंग म्हणजे खंडित, जिथे रिमाइंडर 0 असतो. इथे अखंडित म्हणजे भागाकार संपत नाही, डिव्हिजन संपत नाही. याचा सरळ सरळ अर्थ आहे की या केसमध्ये जो रिमाइंडर आहे, म्हणजे जी बाकी आहे ती कधीही 0 नसते, बाकी 0 नसते. क्लिअर? चला मी तुम्हाला
या बार येण्याच्या संख्येवर आता आपल्याला थोडंसं डिस्कस करायचंय. मग आपण कुठे जाणार आहोत? प्रॉपर्टीज. आणि त्याच्यानंतर कुठे जाणार आहोत? इरॅशनल नंबर्स. मोठे व्हिडिओ असणार आहेत, परंतु तुम्हाला हे डीप मध्ये समजून घेता येतील. चलो, आता आपण एक एक्झाम्पल करू. एक मी तुम्हाला एक्झाम्पल देत आहे, थोडंसं पहा, व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्या. हा, एक एक्झाम्पल आपण इथे पाहू. 2/7. आता मी तुम्हाला याची ट्रिक पण सांगणार आहे, थोडंसं लक्ष द्याल. आता 2/7 आहे, इथं काय होतं पहा. 2 ला 7 ने डिवाइड करायचंय. करूया सर. 2 ला 7 ने डिवाइड करायचंय. आता आपण ह्याचा आन्सर इथे लिहित जाऊ. चला, पहिल्यांदा 0 झाला, मग 2 डेसिमल पॉइंट 2 जा 14 मी डिवाइड करत आहे. इथे राहिले 6, परत 0, 8 जा 56, इथे उरले 4, परत 0, 5 जा, इथे 5, परत उरले 5, 0, 7 जा 49, इथे उरला 1, परत 0. ठीक आहे. आता 7, आता किती उरला सर? इथे उरला 3. त्याला मी थोडंसं साईडला घेतो. सर इथे उरला 3. बघा 10 - 7 3, परत एक 0 आला, 4 जा 28, आता किती उरला? 2. प्रत्येक वेळी रिमाइंडरकडे लक्ष द्या. रिमाइंडरकडे लक्ष द्या. बघा इथे 2 होता, मग 6, त्यानंतर 4, त्यानंतर 5, सर 5 च्या नंतर 3 आणि आता 3 च्या नंतर 2 आलेला आहे. आता पहा, हा जो 2 आहे तो इथे परत आला. मॅजिक. हा 2 इथे परत आला, म्हणजे आता परत काय होणार सर? इथे 0 येणार, मग इथे 7 2 जा 14. बघा, हाच ग्रुप इथे परत रिपीट होतोय. मग इथे आलं 6, मग 6 आला म्हणजे तुम्ही परत 0 देणार, मग 8 करणार, म्हणजे पहा 2 8, मग 5 7 1 4. आता तुमच्या लक्षात येते का इथे रिपीट कोण होत आहे? सर इथे रिपीट होत आहे 2 8 5 7 1 4, 2 8 5 7 1 4, 2 8 5 7 1 4. आलं लक्षात? किती मोठी संख्या आहे आणि रिपीट आहे. आता मागच्या क्वेश्चन मध्ये आपण पाहिलेलं होतं, इथे फक्त एकच डिजिट रिपीट होत होता, 6. Sometimes you will find there will be recurrence of a single digit or group of digits. रिकरन्स आहे, पुन्हा पुन्हा एक डिजिट येईल किंवा ग्रुप येईल. तर या क्वेश्चन मध्ये काय होत आहे? एक ग्रुप येत आहे. मग आपण याचा आन्सर कसं लिहिणार? सर ह्याचा आन्सर 0.2 8 5 7 1 4. सर हे पूर्ण रिपीट होणार आहे नंतर, त्यांच्या डोक्यावर एक असा बार देऊन टाका. आलं लक्षात? आता किती डिजिट रिपीट झाले याच्यावरून आपण या कॉन्सेप्टला एक नाव देतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एक चक्र तयार होते, एक सायकल तयार होते, आणि त्यालाच आपण म्हणतो सायक्लिसिटी. ठीक आहे. आता प्रत्येकाचं मराठी नाव नाही, तुम्ही लक्षात ठेवा. सायकल म्हणजे पुन्हा पुन्हा येणे, फिरून तिथे येणे. तर या गोष्टी इथं तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. तर जो रॅशनल नंबर मध्ये हा जो रिकरिंग वाला कॉन्सेप्ट असतो, त्याच्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. असे क्वेश्चन्स आपल्याला जास्त विचारले जातील. हे परत तुम्ही 9th स्टँडर्डला शिकणारच आहात. ठीक आहे. परंतु माझं काम आहे याच्यामध्ये मी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने, फाउंडेशनच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी सांगत आहे. तर इथे किती रिपीट झाले बघा? 6 डिजिट. तर यावरून आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं, एक छोटासा कॉन्सेप्ट मी इथं सांगेल आणि तोच तुम्हाला आता लक्षात ठेवायचा आहे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. ठीक आहे. तर आपण इथे लिहिलं होतं 1/3, 1/3, 2/3 लिहिलं होतं. ओके. हा, चला. याचा आन्सर किती आलं होतं? 0.6. हो सर. आणि इथे 6 रिपीट झाला होता. आणि आता आपण कोणतं एक्झाम्पल घेतलं? सर आपण घेतलं 2/7. 2/7 घेतलं होतं आपण. आणि याचा आन्सर किती आलेला आहे? सर याचं आन्सर 1 मिनिट. याचा आन्सर हे आलं होतं. आलं लक्षात? आता सांगा इथे रिकरिंग डिजिट्स किती आहेत? इथे लिहायचे तुम्हाला. रिकरिंग डिजिट्स
किती आहेत, त्याला आपण आवर्ती अंक म्हणू. आवर्ती अंक इथे किती अंक होत आहेत, किती डिजिट्स, एकच डिजिट होत आहे. तर इथे रिकरिंग डिजिट्स आहे 1. इथे किती आहेत सर, इथे 6 आहेत. 6. तर हे रिकरिंग डिजिट्स असतात, हे 1 हे 6. यांना आपण एक नाव देतो आणि हे लक्षात ठेवायचंय. दिस इज कॉल्ड सायक्लिसिटी. काय म्हणतात त्याला, सायक्लिसिटी. ही ह्याचं एक आवर्तन आहे. याला आपण मराठीमध्ये आवर्तन म्हणू शकतो. पुन्हा पुन्हा येणे. तर किती डिजिट रिपीट होत आहेत, सर इथे एकच डिजिट रिपीट होत आहे. ह्याची सायक्लिसिटी, आता सायक्लिसिटी महत्वाची असते हा, त्यावरूनच आपण पुढे आता डिव्हिजन शिकणार आहोत. तर ह्याची सायक्लिसिटी 1 आहे, याची सायक्लिसिटी 6 आहे. ठीक आहे. आता आता जो माझा कॉन्सेप्ट आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. कधी कधी आपल्याला डिव्हिजन न करताही सांगता आलं पाहिजे. विदाऊट डिव्हिजन, भागाकार न करता आपल्याला सांगता आलं पाहिजे की दिलेला जो रॅशनल नंबर आहे तो रिकरिंग आहे की नाही, का तो टर्मिनेटिंग आहे. आता कसं सांगणार, चला चेक करू. सायक्लिसिटी सगळ्यांना समजली, व्हेरी गुड. आता आपण एक गोष्ट पाहूया. आता मी जे सांगतोय ना, हा कॉन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. समजा मी तुम्हाला म्हटलं इथं 2/8, पहा मी काय करतोय. त्याच्यानंतर 7/10, ओके, आणि एक देतोय 3/7. आता मी जर विचारलं डिव्हिजन करू नका, आता आपण जसे मागे डिव्हिजन केले तसे भागाकार करू नका, परंतु न करता सांगा की याचं आन्सर टर्मिनेटिंग येईल का नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग येईल, म्हणजे हा भागाकार खंडित असेल का अखंडित आवर्ती स्वरूपात असेल, कसं सांगाल. त्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक शिकवतो. आता थोडीशी लक्ष देऊन पहा. 8 काय, सर 8 ला काय लिहिता येतं, सर 8 ला लिहिता येतं, तुम्ही आता ऑलरेडी एक्सपोनंट शिकलेला आहात, ठीक नाही. 7वीला 7th स्टँडर्डला तुम्ही ऑलरेडी घातांक शिकलेला आहात, एक्सपोनंट अँड पॉवर्स. तर 8 काय असतो, सर 8 असतो 2 चा क्यूब. 2 इंटू 2 इंटू 2, 2 ला 3 वेळा मल्टिप्लाय केलं स्वतःशी की आपल्याला 8 मिळतो. पहा मी काय करतोय. 7/10 ला काय लिहितो मी, सर 10 ला लिहितो 2 इंटू 5. मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देईल, थोडंसं लक्ष द्या. 1/25. पहा मी काय करतोय, मोठे मोठे नंबर्स देईल. मी जर तुम्हाला दिलं 3/625, पहा आता तुम्हाला याचं डिव्हिजन करताना 625चा टेबल म्हणावं लागेल, 625चा, आणि 3 ला डिवाइड करावं लागेल. तर न करता तुम्हाला सांगता आलं पाहिजे, त्यासाठी मी एक टेक्निक शिकवत आहे. आता या 3 मध्ये 7 ला तुम्ही 7च लिहाल, हे काय प्राईम नंबर आहे पाहतो. आता ह्याला काय लिहाल, 5 चा स्क्वेअर, आणि ह्याला काय लिहाल, सर 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5, म्हणजे 5 चा पॉवर 4 आहे. ओके. आता तुम्ही, मी ज्याच्या खाली राईट करेल ते कसे असणार, टर्मिनेटिंग. मी लिहिणार टी, टर्मिनेटिंगला टी लिहिणार. टी 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 टी, याचा अर्थ यांचं डिव्हिजन संपणार, इथं रिमाइंडर 0 राहणार. नो चॅलेंज, तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता, काहीच उरणार नाही, पूर्ण भाग जाईल. आफ्टर डेसिमल, डेसिमलच्या नंतरचं बोलतोय मी. इथे मात्र नॉन टर्मिनेटिंग एनटीआर लिहितो, ठीक आहे. एनटीआर फॅक्टर नाही बरं, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग या अर्थाने. असं कसं झालं सर, तर याच्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगतोय. बघा, जो डिनॉमिनेटर आहे, म्हणजे जो तुमचा छेद आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. तो काय असला पाहिजे, तो एकतर 2 असला पाहिजे. सर 2 आहे का, आहे, नीट पहा. और किंवा 5 असला पाहिजे, सर आहे. 2 अँड 5 असला पाहिजे, 2 आणि 5, जो बघा इथं आहे. किंवा 2चा एखादा पॉवर, एम पॉवर, कोणताही घात, गुणिले 5चा एखादा पॉवर, एन घात, या फॉर्म मध्ये असला पाहिजे. तर एखाद्याचा डिनॉमिनेटर 2 आला किंवा 5 आला किंवा 2चा पॉवर आला, ठीक आहे. 2 म्हणा किंवा 2चा पॉवर म्हणा, 5 म्हणा किंवा 5चा पॉवर म्हणा, 2 अँड 5 म्हणा, त्यांचं प्रोडक्ट, अँडचा अर्थ मल्टिप्लाय असतो, आणि इथे 2चा पॉवर किंवा 5चा पॉवर असेल आणि त्यांचं प्रोडक्ट असेल, मल्टिप्लिकेशन असेल, गुणाकार असेल, या सगळ्या केसेसमध्ये आन्सर असतं टर्मिनेटिंग. ही शॉर्टकट लक्षात ठेवा.
तुमचे सगळे क्वेश्चन्स बनतील. ओके, ही शॉर्टकट पक्की लक्षात ठेवा. आता पहा काय होईल. मग इथे कोण आहे सर, हा 2 चा एक पॉवर आहे म्हणून हे टर्मिनेटिंग आहे. सर हा 2 × 5, 2 आणि 5 च्या फॅक्टर मध्ये आहे. अगदी बरोबर. हा मात्र 2 आणि 5 मध्ये नाही, 7 आहे म्हणून हा नॉन टर्मिनेटिंग आहे. हा 5 चा समथिंग पॉवर आहे 5 चा, आणि हा पण 5 चा पॉवर आहे. तर या पद्धतीने आपण ऍक्च्युली विदाऊट डिव्हिजन, मी इथं लिहितोय विदाऊट डिव्हिजन, प्रत्यक्ष भागाकार न करता आपण सांगू शकतो की याचा डिव्हिजन टर्मिनेटिंग असेल का नॉन टर्मिनेटिंग असेल. तर ही टेक्निक सगळ्यांच्या लक्षात आली, नसेल आली त्याला 2 वेळा रिपीट करून पहा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. चलो, आता मला वाटतं या ज्या मेथड्स आहेत त्या आपण आता इथे एका मिनिटात डिस्कस करू. मेथड ऑफ एक्सप्रेसिंग रिकरिंग डेसिमल ॲज रॅशनल नंबर. आता उलट देतील, जसं तुम्ही आता पाहिलं 2/3 ला आपण 0.6 बार म्हटलं होतं, तुम्हाला असं लिहिलं होतं. आता तुम्हाला काय करतील, असं देतील आणि हे लिहा म्हणतील. म्हणजे पहा, मी जर तुम्हाला म्हटलं 0.3 बार काय असेल, ठीक आहे. मी आता तुम्ही फार लहान आहात म्हणून मी आता तुम्हाला फार डेप्थ मध्ये नाही सांगणार, परंतु काही गोष्टी लक्षात घ्या. मी तुम्हाला टेक्निक शिकवते, त्या टेक्निक्सकडे लक्ष द्या. ठीक आहे. 0.3 बार दिला किंवा जर तुम्हाला कोणी म्हटलं 0.27 बार, सायक्लिसिटी आली पहा, किती रिपीट डिजिट होत आहेत, 1, त्याची सायक्लिसिटी आहे 1. सायक्लिसिटीकडे लक्ष देत चला. इथे सायक्लिसिटी किती आहे 2, दोघांना रिपीट केलंय. इथं जर तुम्हाला कोणी दिलं या पद्धतीने तर काय होईल. आता जर तुम्हाला विचारलं यांचे तुम्हाला काय लिहायचे आहेत, रॅशनल फॉर्म, x/y ह्याला फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये किंवा रॅशनल नंबरच्या फॉर्म मध्ये लिहा. कसं लिहिणार त्याचे एक शॉर्टकट सांगतो. सुरुवातीला 0 आहे का पाहायचा, फक्त 0. हा, इथे 0 नसेल तर बदलतं, मी तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगेल कुठे काय करतात. आता आपण फक्त बेसिक कॉन्सेप्ट शिकतोय. पहिल्यांदा पहा, डेसिमलच्या अगोदर, दशांशच्या अगोदर जर 0 असेल तर फक्त इथे पाहायचं सायक्लिसिटी किती आहे. कशाच्या डोक्यावर आहे 3 च्या, तर इथे 3 लिहा. कशाच्या पॉवर, कशाच्या ओव्हर आहे 27 च्या, इथे 27 लिहा. इथे आपण एक डिनॉमिनेटर देऊ. इथे कोण आहे 2154. ओके. आता एक गोष्ट, जेव्हा जेव्हा बार येतो तेव्हा डिव्हिजन रिपीट होणार असतं, हे आपण आत्ताच पाहिलं होतं. म्हणजे इथे काय येणार नाही, 1 आणि 0 येणार नाही, म्हणजे इथे हे येणार नाही. तर अशा केसमध्ये 9 येतात, 9 आणि 90 वगैरे येतात. जसं सायक्लिसिटी 1 आहे, सायक्लिसिटीकडे लक्ष द्या. सी फॉर सायक्लिसिटी, याची 1 आहे, याची सायक्लिसिटी 2 आहे, याची सायक्लिसिटी 4 आहे. तर जेवढी सायक्लिसिटी आहे तेवढे 9 लिहित चला. इथं 1 सायक्लिसिटी आहे तर इथे एकदा 9 लिहा. इथे सायक्लिसिटी 2 आहे तर इथे 99 लिहा. बघा, फक्त 9 लिहायचं. सायक्लिसिटी 4 आहे तर इथं 4 वेळा 9 लिहा. पण हे केव्हा, डेसिमलच्या आधी 0 असेल तेव्हा, आणि इथे कुठलाही एक डिजिट सुटला नाही. तर पहा सर, आम्ही याला लहान करू शकतो का, बिलकुल करू शकता. जसं तुम्ही सर तुम्ही म्हणाल, आता हा जो आहे ना, जसं मी इथं लिहितो, परत चला 0.6 बारला काय लिहाल सर, 6 लिहाल, सायक्लिसिटी 1 आहे तर इथं 9 लिहाल. पण सर तुम्ही तर इथं 2/3 दिले. अरे बाबा, याला तुम्ही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहा ना, स्टँडर्ड फॉर्म, काल शिकलो आपण. 3 2 जा 6, 3 3 जा 9. पहा सेम भेटलं की नाही. त्याला तुम्ही लहान पण करू शकता, जसा हा 1/3 आहे ऍक्च्युली. ठीक आहे, पण बेसिकली तो किती आहे 3/9, मग तो झाला 1/3. आणि ह्याला जर तुम्ही डिवाइड केलात तर तुम्हाला वापस 3 ने 1 ला जर डिवाइड केलात तर काय येतं 0, इथे 1, इथे डेसिमल, इथं 3 3 जा 9, इथं उरला 1, पुन्हा बघा 3 3 3 येत जाणार, आणि म्हणून त्याला आपण 0.3 बार लिहितो. तर 0.3 बार लिहितो. तर ही याची मेथड असते. सर अजून याच्यात काही अवघड प्रश्न येतात का, तर मी ते तुम्हाला डायरेक्ट प्रश्नांमध्ये शिकवेल, त्याच्या मी टेक्निक्स तिथे शिकवेल. आता तुम्हाला बेसिक तर कळलं सायक्लिसिटी काय असते आणि ते कशी वापरतात. ओके. आता रॅशनल नंबरवरचे जे ऑपरेशन्स आहेत ते आपण डायरेक्ट क्वेश्चन मध्ये शिकू. फ्रॅक्शन मध्ये ॲज फ्रॅक्शन्स इथं लिहितो. तुम्हाला जर अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करता येत असेल फ्रॅक्शनचे, तर तुम्हाला रॅशनल नंबरवरही करता येतात. फक्त इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात, तर इंटिजरच्या प्रॉपर्टी इथं लावतो आपण. ठीक आहे. आणि लास्ट आहे इरॅशनल नंबर्स.
पण त्याच्या अगोदर मी एक छोटासा कॉन्सेप्ट सांगून देईल. प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज. आता पहा, ह्याच्यात कोणकोणत्या प्रॉपर्टी असतात. एक असते क्लोजर प्रॉपर्टी. मी तुम्हाला याची मराठी पण नावे देईल. क्लोजर प्रॉपर्टी. क्लोजरच्या नंतर असोसिएटिव्ह, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युटिव्ह. हे सगळं शिकायचं आपल्याला. आणि एक असते कम्युटेटिव्ह. या 4 प्रॉपर्टी असतात. याला आपण मराठीमध्ये म्हणतो संवृत्तता गुणधर्म किंवा संवृत्त गुणधर्म. क्लोजर सगळ्यांचा अर्थ देईल. असोसिएटिव्हला मराठीमध्ये साहचर्याचा गुणधर्म म्हणतात. डिस्ट्रीब्युटिव्हला मराठीमध्ये वितरणाचा गुणधर्म म्हणतात. डिस्ट्रीब्यूट करणे, वाटणे, वितरण करणे. कम्युटेटिव्हला क्रमनिरपेक्षता म्हणतात. ओके, आता याचा अर्थ समजून घ्या. मी एक रॅशनल नंबर घेतो 1/2 आणि 3/2. चला 1/2 आणि लेट से 7/2. तुमचा आन्सर किती येईल? 8/2. आता हा काय? रॅशनल नंबर. 7/2 काय? रॅशनल नंबर. 8/2 काय? रॅशनल नंबर. याचा अर्थ रॅशनल नंबर मध्ये रॅशनल ऍड केल्यावर रॅशनल भेटणे. तर रॅशनल नंबरवर ऑपरेशन केल्यावर जर रॅशनल नंबरच मिळत असेल तर त्याला आपण म्हणतो क्लोजर प्रॉपर्टी. रॅशनल प्लस रॅशनल इज रॅशनल. रॅशनल मायनस रॅशनल इज रॅशनल. रॅशनल इंटू रॅशनल इज रॅशनल. रॅशनल डिवायडेड बाय रॅशनल मे बी रॅशनल ऑर नॉट. आता हे आपण पुढे क्वेश्चन्स मध्ये पाहू. मी तुम्हाला याचे त्या त्या ठिकाणी क्वेश्चन्स मध्ये काही हिंट देत जाईल. असोसिएटिव्ह, असोसिएट करणे, जोडी करणे, पेअरिंग. क्लोजरचा अर्थ जो आहे तोच आहे. रॅशनलचा आन्सर रॅशनल म्हणजे क्लोजर. परिमेयचा आन्सर परिमेय आलं तर संवृत्त गुणधर्म. क्लिअर? असोसिएटिव्ह साहचर्य म्हणजे काय पहा. मी एक रॅशनल नंबर घेतो, पहा, दुसरा रॅशनल नंबर घेतो आणि तिसरा रॅशनल नंबर घेतो. आता असोसिएट करणार म्हणजे मी काय करणार? जोड्या लावणार, साहचर्य यांच्या पेअर्स करणार. जर मी या दोघांची आधी पेअर केली आणि ऍड केलं, बघा ऍड केलं ही जोडी करून, आणि त्याच्यानंतर मी काय केलं? हा 1/2, 3/4 आणि 5/7 याच्यामध्ये मी काय केलं? नंतर ही पेअर करून ऍड केलं. कळतंय? तर बघा मी पेअर चेंज केल्या, नंबर तेच आहेत पण आन्सर सेम आलं. हे आपण सगळं करून पाहू, डोंट वरी. आन्सर सेम आलं तर याला आपण म्हणतो असोसिएटिव्ह प्रॉपर्टी, साहचर्याचा गुणधर्म. म्हणजे इथे पेअरिंग बदलली, जोड्या बदलल्या तरी आन्सर बदलत नाही. डिस्ट्रीब्युटिव्ह नावातच आहे, डिस्ट्रीब्यूट करणे, वाटणे. आता डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ऍडिशन असतं, डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर मल्टिप्लिकेशन असतं, ओव्हर डिव्हिजन असतं. हे आपण पाहणार पुढे क्वेश्चन्स मध्ये सगळं पाहू. आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीचा अर्थ काय आहे? समजा मी या ठिकाणी एक रॅशनल नंबर घेतला, इथे मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटमध्ये, आणि इथे घेतला 2/3 आणि इथे घेतला 5/7. तर मी काय करतो? रेनबो लावतो, रेनबो, इंद्रधनुष्य. मी या दोघांना मल्टिप्लाय करतो प्लस या दोघांना मल्टिप्लाय करतो. म्हणजे मी काय करू शकतो पहा, डिस्ट्रीब्यूट करतो. हा जो 1/2 आहे मी याला पण देतो, याला पण देतो. प्रसाद वाटल्यासारखं दोघांना, सगळ्यांना तो प्रसाद भेटला पाहिजे. तर 1/2 या प्रत्येकाला मी देणार. तर मी 1/2 सोबत एकदा 2/3 ला मल्टिप्लाय करणार, याला मध्ये प्लस आहे, याच 1/2 सोबत 5/7 लाही मल्टिप्लाय करणार, आणि बघा यांच्यामध्ये प्लस आहे तर मध्ये मी प्लसचं साईन देणार. तर 1/2 मी दोघांनाही वाटून दिला ना, म्हणून याचं नाव आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ओके, आपला आन्सर बदलत नाही. डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये आन्सर चेंज होत नाही. ऑपरेशन्स वाईज बघू, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ऍड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय, डिवाइड मध्ये काय काय होईल ते आपण पुढे पाहू. कम्युटेटिव्ह, कम्युटेट करण्याचा अर्थ काय आहे? ऑर्डर. आता मी इथे तुम्हाला एक शॉर्टकट लिहून देईल. क्लोजरचा अर्थ ऍज इट इज म्हणजे रॅशनलचा आन्सर रॅशनल. असोसिएटिव्ह, सर असोसिएटिव्ह म्हणजे पेअरिंग,
जोड्या. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे वाटणे. ठीक आहे, डिस्ट्रीब्यूट करणे, याला काय वेगळं द्यायची गरज नाही. कम्युटेटिव्हचा अर्थ असतो ऑर्डर, क्रम. ऑर्डर म्हणजे बघा, मी जर 1/2 प्लस 3/7 केलं, तर हा अगोदर घेतला आणि हा घेतला, आणि जर मी ऑर्डर चेंज केली 3/7 आणि 1/2, तर यांची व्हॅल्यू सेम येते. म्हणजे ऑर्डर बघा, अगोदर हाफ होता पण इथे नंतर हाफ आहे, तर याला आपण म्हणतो कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. तर या पद्धतीने प्रॉपर्टीज असतात कम्युटेटिव्ह, क्लोजर, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह. आपण क्वेश्चन्स मध्ये याला डेप्थ मध्ये शिकणार आहोत. ओके. आणि आपला लास्ट पॉइंट आहे जो आपल्या सिलेबस मध्ये छोटा आहे, फक्त लक्षात घ्या, इररॅशनल नंबर्स. इररॅशनल नंबर्स म्हणजे कोणते, नावातच कळतं. इररॅशनल म्हणजे जे रॅशनल नाहीत. हा, समजून घ्या. असे नंबर जे परिमेय नाहीत, जे रॅशनल नाहीत, ते इररॅशनल. बघा, याला आपण इन शॉर्ट म्हणूया नॉट रॅशनल. मराठीत याला म्हणूया अपरिमेय. जे परिमेय नसतात त्या संख्या. असं झालं का? नाही. आता याचा अर्थ असा आहे, पहिला रूल लक्षात घ्या, कॅनॉट बी रिटन इन द फॉर्म एक्स बाय वाय. काल आपण म्हणत होतो रॅशनल नंबरला आपण एक्स बाय वाय मध्ये लिहितो, पण इथे आपण एक्स बाय वाय मध्ये लिहू शकत नाही. ठीक आहे, हे सगळ्यात मेन आहे. ज्या नंबर्सला आपण एक्स बाय वाय मध्ये लिहू शकत नाही त्याला म्हणतात इररॅशनल नंबर. ही एक पहिली गोष्ट झाली. दुसरी लक्षात घ्या, यांचं जे डेसिमल रिप्रेझेंटेशन आहे, डेसिमल्स आर, आता जे आपण करून पाहिलं होतं, तर ते दोन टाईपचं असतं. डेसिमल्स आर ऑफ टू टाइप्स. कोणते सर? नॉन टर्मिनेटिंग. हे आपण पुढे शिकणार आहोत, डोंट वरी. नॉन टर्मिनेटिंग म्हणजे यांचं डिव्हिजन कधी संपत नाही. सर रॅशनल मध्ये पण संपत नव्हतं, फरक दुसरा आहे. नॉन टर्मिनेटिंग तिथे संपत नव्हतं पण रिपीट होत होतं, पण या ठिकाणी काय होईल? नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग. आता ओरडा, त्याचं डिव्हिजन संपणारही नाही आणि रिपीटही होणार नाही. तर दोन गोष्टी असतात, आपण ज्याला एक्स इज टू वाय फॉर्म मध्ये, एक्स बाय वाय फॉर्म मध्ये नाही लिहू शकत, आणि ज्याचं डिव्हिजन कधी संपत नाही आणि कोणी रिपीटही होत नाही. सो मग एक्झाम्पल्स कोणते? तर ह्याला आपण म्हणूया नॉन परफेक्ट स्क्वेअर्स. ज्यांचे स्क्वेअर रूट्स आपण पटपट डायरेक्ट काढू शकत नाही, ते सगळे इररॅशनल नंबर्स असतात. कोणते सर? एक्झाम्पल मध्ये जसं √2 नाही माहित, √3 डायरेक्ट नाही सांगता येत, √5, √7, √6, हे सगळे कोण आहेत? हे सगळे इररॅशनल नंबर आहेत. मी याच्यात तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगेल. उदाहरणार्थ आता एक्झाम्पल मध्ये या √2. √2 हा एक इररॅशनल नंबर आहे. हे कसं काढतात काय नाही, ह्याला नंबर लाईनवर कसं दाखवतात हे मी तुम्हाला पुढे शिकवेल, पुढे कधीतरी शिकवेल. अजून हा व्हिडिओ मोठा होत आहे. √2 मी तुम्हाला सांगतो, एक्झाम मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काही व्हॅल्यूज पाठ करा. जशा √2 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असते 1.41. मी इथे इक्वलच्या साईनच्या ऐवजी काय करतो बेटा? असं साईन काढतो. याचा अर्थ असतो अप्रॉक्सिमेट, अंदाजे. दिस इज अप्रॉक्सिमेट. त्याला आपण मराठीत अंदाजे म्हणू. अंदाजे याचं उत्तर आहे. का सर? कारण हे तर संपणारच नाही ना, नॉन टर्मिनेटिंग. डिव्हिजन कधी संपणार नाही, रिपीटही होणार नाही, म्हणून आपण याला काय म्हणूया? नॉन टर्मिनेटिंग. हे चालत राहणार पुढे, हे कधी संपणार नाही, रिपीट होणार नाही, म्हणजे याच्या डोक्यावर बार येणार नाही. हे लक्षात घ्या, तिथे बार येणार नाही. तर आपण याची अप्रॉक्स व्हॅल्यू एवढी घेतो. रिमेंबर, लक्षात ठेवायची, विसरू नका. लाईफ मध्ये कधी विसरू नका, पुढे नेहमी कामाला येईल. अजून कोणती व्हॅल्यू आहे का सर? बिलकुल, 2-4 व्हॅल्यू पाठ करून टाका. √3 ची अप्रॉक्स व्हॅल्यू 1.69 घेत चला. ठीक आहे, 1.69 घ्या. आलं लक्षात? आता √5 हे कसं काढतात मी तुम्हाला पुढे कधीतरी शिकवेल, काळजी करू नका. आता √5 ची जी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू असते ती तुम्ही 2.24 घेऊ शकता, किंवा 2.23 पण घेतात.
आपण याला 2.24 अप्रॉक्सिमेटली घेऊ शकतो. त्या 3 व्हॅल्यू पार्ट करा. अजून थोड्या केल्या तर अजून छान. जसं तुम्हाला जर √6 करायचे असेल, ठीक आहे, √6 करायचे असेल तर तुम्ही एक काम करू शकता. √6 बघा √5 पेक्षा थोडी जास्त येईल. ही अप्रॉक्सिमेट किती असणार? 2.45 असणार. मी याची शॉर्टकट शिकवेल पुढे तुम्हाला. √7 एक पार्ट करा. ठीक आहे, √7 हे पार्ट करून टाका जमलं तर. आता √7 ची 2.65 करा. ठीक आहे, तर या व्हॅल्यू तुम्ही अंदाजे असतात पार्ट करून टाका. इरॅशनल नंबर्स विच आर नॉन टर्मिनेटिंग, नॉन रिकरिंग. आता एक लास्ट पॉइंट, जे इरॅशनल नंबर आहेत ऑन नंबर लाईन. आपल्या सिलेबसमध्ये तुम्हाला हे 9th स्टँडर्डला आहे, सीबीएसईच्या स्टुडंटला, स्टेट बोर्डच्या स्टुडंटला ते आत्ताच आहे. आता इरॅशनल नंबर ऑन नंबर लाईन आपण कसं घेतो याचे एक तुम्हाला टेक्निक शिकवेल मी. काय करा, एक नंबर लाईन काढा. मी जर तुम्हाला म्हटलं स्क्वेअर रूट ऑफ 2 म्हणजे किती आहे सर? आता तुम्ही सांगितलं साधारणतः 1.41 आहे. ओके, हा नंबर या नंबर लाईनवर दाखवायचा आहे. सर हा 1.41 आहे म्हणजे हा 1 आणि 2 च्या मध्ये कुठेतरी असायला पाहिजे. तर एक आपण काम करू, आपण इथे घेऊ 0, इथे घेऊ 1, इथे घेऊ 2. आता 0 काय आहे? 0 चा स्क्वेअर रूट आहे. 1 काय आहे? 1 चा स्क्वेअर रूट आहे. 2 काय आहे? 4 चा स्क्वेअर रूट आहे. तर तुमचा आन्सर √2 कुठे यायला पाहिजे? √1 आणि √4 च्या मध्ये इथे कुठेतरी यायला पाहिजे. समजलं? आता हे कसं येईल पहा, कसं येईल पहा. याच्यासाठी एक काम करा, हे आपण इक्वल डिस्टन्सवर घेतलेत. 0 आणि 1 मधलं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच 1 आणि 2 मध्ये आहे. मी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवेल नंबर लाईनवर कसं काढतात, मी तुम्हाला ऍक्च्युली काढून दाखवेल. आता तुम्ही फक्त कॉन्सेप्ट शिकून घ्या. हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स, बघा मी हे जेवढं डिस्टन्स म्हणतोय, हे आलं लक्षात? तेवढंच डिस्टन्स आपण अंदाजे वर घेऊ. याचा अर्थ असा आहे की ही जेवढी लेंथ आहे तेवढीच ही घ्या. आलं लक्षात? आता काय करा, जो ओरिजिन आहे, ओरिजिन पासून आपल्या कंपास मध्ये ह्याला कनेक्ट करा. बघा इथे एक राईट अँगल ट्रायंगल बनतो. 7th स्टँडर्डला पायथागोरस शिकले ना सगळ्यांनी? येस, तोच हा कॉन्सेप्ट आहे. बघा राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोणाला म्हणजे पायथागोरस लागतो. तर आपल्याला माहित झालं सर हे अंतर किती आहे? सर हे अंतर 1 आहे. दिसते? इथून एवढं अंतर 1 आहे. मग हीच हाईट आपण वर काढली आहे म्हणजे हा पण 1 आहे. तर आयसोसेलेस ट्रायंगल आहे, समद्विभुज त्रिकोण. 6th स्टँडर्डला शिकलोय आपण, 6वीला. हे सगळं माहित पाहिजे. तर पायथागोरस लावल्यावर हे किती येतं? सर √2 येतं. पायथागोरस कसा असतो आठवा? बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर रूट. तर √1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. आता 1 स्क्वेअर असतो 1, पुन्हा 1 म्हणजे हा किती झाला? √2. याचा अर्थ ही लेंथ √2 आहे. पण सर ही तर हवेत आहे, आपल्याला नंबर लाईनवर पाहिजे. ते काम करा, मी आता जे सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. इथून एवढं अंतर घ्या, हे डिस्टन्स घ्या आणि इथून या पद्धतीने नंबर लाईनवर असा असा एक आपल्याला अशा पद्धतीने एक सर्कल काढायचा आहे. हा एक सर्कल असतो बघा, त्याची ही रेडियस आहे, √2 रेडियस आहे. जेव्हा तुम्ही हा सर्कल काढाल तेव्हा बघा तो नंबर लाईनवर कुठे येतोय? इथे. आणि हाच आहे तुमचा नंबर लाईनवर √2. बघा 1 च्या थोडं पुढे आला की नाही, म्हणजे ही व्हॅल्यू 1.41 च्या अप्रॉक्स आहे. आता जर तुम्ही काय केलं, याच प्रोसेसमध्ये जर सेम हाईट इथे काढली, सेम हाईट, बघा मी काय करतोय, हा तुमचा √2 होता. √2 कोण आहे सर? हा √2 आहे. हा नंबर लाईनवर √2 आला. आता तुम्ही तेवढीच हाईट काढा आणि परत ओरिजिन पासून याला जोडा. जोडलं? ओरिजिन पासूनच जोडायचं नेहमी. आणि इथून तुम्ही परत एक सर्कल काढा. इथे बघा हा सर्कल आता असा जाईल ना? हा सर, √3 वाला सर्कल असा जाईल. तर इथे जो नंबर येईल ना तो असेल √3. हा √3. आणि सर आम्ही इथे जर एक हाईट काढली तेवढीच आणि परत आम्ही याला कोणाशी जोडलं? नंबर लाईनच्या 0शी जोडलं. आणि जर इथून आर्क टाकला तर पहा इथे √4 येतो आणि √4 म्हणजेच 2 आहे की नाही? तिथे चाल. तर या पद्धतीने तुम्ही करून पहा.
नक्की करा. इरॅशनल नंबर लाईनवर या पद्धतीने दाखवतात. इरॅशनल नंबरवरचे ऑपरेशन्स वगैरे आपण 9th स्टँडर्डला शिकतो. आपण पुढे कधीतरी या व्हिडिओमध्ये शिकू. तर 2 व्हिडिओमध्ये आपण नंबर सिस्टीममध्ये रॅशनल आणि इरॅशनल नंबरच्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण साधारणतः 20 ते 25 याचे क्वेश्चन्स करणार आहोत आणि ही थिअरी त्याच्यात रिवाइज करणार आहोत. 2 व्हिडिओ पहा, नोट्स तयार करा, वहीमध्ये लिहा आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा मिळू न्यू व्हिडिओमध्ये. टिल देन, हॅपी लर्निंग विथ लर्न ऑन. हॅव अ नाईस डे. गुड बाय.